नमस्कार. संध्याकाळीच्या 7 वाजताच्या आज महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या 3 प्रमुख बातम्या कोणत्या होत्या, दिवसभरात कुणाची चर्चा होती, ते आता आपल्या स्क्रीनवर येतंय. पटकन पहा. अत्यंत स्वाभाविकरित्या पहिली बातमी गाजली ती होती राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची. राष्ट्रवादीचे 2 गट, पवारांचे 2 गट विलिनीकरण करण्याच्या संदर्भात ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे तो वाद विकोपाला जातोय असंच दिसतंय. दरम्यान एका बाजूला सुटकात शपथ का घेतली म्हणून सुनेत्रा पवारांना सवाल विचारणारी लोक आता विलिनीकरणाची चर्चा मात्र जोरात आणि सुटकातच करतायत. दुसरा मुद्दा आहे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या संदर्भातला. अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची न्यायालयीन चौकशी करा अशी प्रमुख भूमिका संजय राऊत यांनी राज्यसभेमध्ये मांडलेली आहे. अजित पवार यांचा मृत्यू संशयास्पद आहे असं आता एका बाजूला मवियानं म्हणायला सुरुवात केलीच होती. त्याला जोड देण्यासाठी अजित पवारांचे समर्थक म्हणवले जाणारे अमोल मिटकरी पण मैदानामध्ये उतरलेले आहेत. तिसरी बातमी आहे ती आपल्या मराठमोळ्या निवृत्त लष्करी प्रमुख मनोज नरवणे यांच्या संदर्भातली. त्यांच्या एका पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधी यांनी अनेक आरोप करत लोकसभेचं कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. मनोज नरवणेंच्या पुस्तकात चीननं भारताच्या हद्दीत अतिक्रमण केल्याचा उल्लेख होता आणि यावरून राहुल गांधींनी काही प्रश्न विचारले, त्यांनी काही आरोप केले. त्याचं खंडन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. आता या बातम्यांच्या विश्लेषणाकडे आपण वळणार आहोत.